भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. कोणतीही परिस्थिती आली तरी रविवारी काही विशिष्ट गोष्टी करण्यापासून शक्यतो दूर राहा. आपल्या सनातन परंपरेनुसार या दिवशी काही नियम पाळणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की जर या नियमांकडे दुर्लक्ष केले तर माता लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते आणि घरात आर्थिक अडचणी, अनावश्यक खर्च तसेच नकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाढते. रविवार हा फक्त आठवड्याचा सुट्टीचा दिवस नसून धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. म्हणूनच या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती टाळावीत याची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवांचा दिवस मानला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी माता लक्ष्मीचीही विशेष भक्ती केली जाते. सूर्यदेव हे तेज, आरोग्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत, तर माता लक्ष्मी सुख, संपत्ती, वैभव आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी मानली जाते. त्यामुळे या दिवशी घरात स्वच्छता, सात्विक वातावरण आणि देवपूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी चुकीच्या सवयी किंवा अशुभ मानल्या जाणाऱ्या कृती करतो त्याच्या जीवनात आर्थिक अडचणी वाढू शकतात आणि घरातील सुखशांतीवरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः विवाहित महिलांनी या दिवशी काही पारंपरिक नियमांचे पालन केल्यास कुटुंबात सुख, समाधान आणि समृद्धी टिकून राहते, अशी लोकमान्यता आहे. जर तुम्हालाही तुमच्या घरात माता लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य हवे असेल, आर्थिक प्रगती व्हावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी असे वाटत असेल, तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. आज आपण रविवारी कोणत्या 9 गोष्टी टाळाव्यात, त्यामागील धार्मिक श्रद्धा काय आहेत, तसेच या दिवशी कोणते अन्न ग्रहण करावे, कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे आणि कोणते सोपे उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेकांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवारचे नियम माहिती असतात, परंतु रविवारी देखील काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे हे फार कमी लोकांना माहीत असते. रविवार हा सूर्योपासना, आत्मशुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करतात आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात. परंतु पूजा करण्याइतकेच या दिवशी चुकीची कर्मे टाळणेही महत्त्वाचे मानले जाते. कारण धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी केलेल्या काही चुकीच्या कृतींमुळे धनहानी, अनावश्यक खर्च आणि आर्थिक अस्थिरता वाढू शकते. आजच्या काळात प्रत्येकाला सुखी आणि समृद्ध जीवन हवे असते. पैसा हा जीवनातील सर्व गरजा पूर्ण करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. चला, आता सर्वप्रथम आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबद्दल जाणून घेऊया. वास्तुशास्त्र आणि धार्मिक परंपरेनुसार घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश मार्ग मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की मुख्य दरवाजासमोर किंवा अगदी प्रवेशद्वाराजवळ चप्पल, बूट, झाडू किंवा कचरा ठेवू नये, कारण अशा वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता लक्ष्मीचे आगमन अडते, अशी लोकमान्यता आहे. ज्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सात्विक वातावरण असते त्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी अधिक काळ टिकून राहते, असे आपल्या परंपरेत सांगितले जाते. तुम्ही अनेक घरांच्या मुख्य दरवाजावर लिंबू आणि हिरव्या मिरच्या लटकलेल्या पाहिल्या असतील. अनेकांना ही फक्त परंपरा वाटते, पण त्यामागेही एक धार्मिक समज आहे. लोकमान्यतेनुसार लिंबू आणि मिरची या नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करणाऱ्या वस्तू मानल्या जातात. त्यामुळे अनेक जण त्या मुख्य दरवाजावर बांधतात, जेणेकरून घरात अशुभ शक्तींचा प्रवेश होऊ नये आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहावी. ही श्रद्धा असली तरी तिच्यामागील मुख्य उद्देश घरातील वातावरण प्रसन्न आणि सुरक्षित ठेवणे हाच आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही घरांमध्ये माता लक्ष्मीची कृपा का टिकून राहत नाही? आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि लोकपरंपरेत याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले गेले आहे. ज्या घरात महिलांचा सन्मान केला जात नाही, त्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही किंवा त्यांच्याशी अन्यायकारक वर्तन केले जाते, अशा घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही, अशी श्रद्धा आहे. कारण भारतीय संस्कृतीत स्त्रीला घराची लक्ष्मी मानले जाते. ज्या घरात आई, पत्नी, मुलगी किंवा सून यांचा आदर केला जातो त्या घरात आनंद, ऐक्य आणि समृद्धी नांदते, असे मानले जाते. म्हणून प्रत्येकाने घरातील महिलांचा सन्मान करणे, त्यांच्याशी प्रेमाने वागणे आणि त्यांना योग्य मान सन्मान देणे हेच खरे लक्ष्मीपूजन मानले गेले आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अनेक घरांमध्ये तुटलेल्या किंवा भग्न झालेल्या देवतांच्या मूर्तींची पूजा केली जाते. आपल्या धार्मिक परंपरेनुसार खंडित मूर्तीची नियमित पूजा करणे शुभ मानले जात नाही.
अशी मूर्ती असल्यास तिचे योग्य विधीने विसर्जन करून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे शास्त्रात सांगितले आहे. कारण देवघर हे नेहमी स्वच्छ, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असावे अशी श्रद्धा आहे. अशा वातावरणातच माता लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते असे मानले जाते. आता आपण रविवारी टाळाव्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी एकामागोमाग एक जाणून घेऊया. जर या गोष्टींचे पालन केले तर घरातील सकारात्मक वातावरण कायम राहण्यास मदत होते आणि समृद्धीचा मार्ग अधिक सुकर होतो अशी लोकमान्यता आहे. सर्वप्रथम रविवारी काही विशिष्ट वस्तूंचे दान करण्याबाबत सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. दानधर्म करणे हे नेहमीच पुण्याचे कार्य मानले जाते. परंतु काही पारंपरिक मान्यतांनुसार रविवारी साखर आणि चांदी यांचे दान टाळावे. ज्योतिषशास्त्रातील काही मतांनुसार या दिवशी साखरेचे दान केल्याने शुक्र ग्रहाचा अनुकूल प्रभाव कमी होऊ शकतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या वस्तूंचे दान दुसऱ्या शुभ दिवशी करणे अधिक योग्य मानले जाते. अर्थात ही धार्मिक मान्यता आहे आणि प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार याचा विचार करावा. दुसरी गोष्ट म्हणजे रविवारी घर, जमीन किंवा मोठी मालमत्ता खरेदी करण्याबाबत काही परंपरांमध्ये संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे हे स्वप्न असतेच, परंतु काही ज्योतिषीय मतांनुसार रविवारी नवीन मालमत्तेशी संबंधित व्यवहार सुरू करणे टाळावे असे सांगितले जाते. कारण या दिवशी केलेल्या अशा व्यवहारांमध्ये अपेक्षित यश मिळण्यास विलंब होऊ शकतो अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे शक्य असल्यास अशा महत्त्वाच्या कामासाठी दुसरा शुभ दिवस निवडणे हितावह मानले जाते. तिसरी गोष्ट अत्यंत साधी असली तरी तिचे महत्त्व खूप मोठे आहे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात किंवा घरात घाणेरखी, उष्टे भांडी तशीच ठेवू नयेत. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमीच ही शिकवण देत आली आहेत. विशेषतः रविवारी संध्याकाळी स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ ठेवावे अशी परंपरा आहे. असे मानले जाते की माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. ज्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सात्विक वातावरण असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. म्हणून जेवण झाल्यानंतर भांडी स्वच्छ धुवून त्यांच्या योग्य जागी ठेवावीत. यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि शिस्तही कायम राहते. चौथी गोष्ट म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता किंवा पसरा ठेवू नये. स्वच्छ घर हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक समाधानासाठीही अत्यंत महत्त्वाचे असते. धार्मिक श्रद्धेनुसार माता लक्ष्मी अशाच घरात वास करते जिथे स्वच्छता, सुव्यवस्था आणि सात्विक वातावरण असते. उलट ज्या घरात सतत घाण, अव्यवस्था आणि निष्काळजीपणा असतो तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते अशी लोकमान्यता आहे. म्हणून रविवारी संपूर्ण घर, विशेषतः देवघर, मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. स्वयंपाकघराला आपल्या संस्कृतीत अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते. त्यामुळे हे ठिकाण नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी सिंकमध्ये उष्टे भांडी साचून राहू देऊ नयेत. स्वयंपाकघरातील स्वच्छता ही केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही तितकीच महत्त्वाची आहे. स्वच्छ स्वयंपाकघरामुळे घरात आनंद, समाधान आणि आरोग्य टिकून राहते असे मानले जाते. रविवारी या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास घरातील वातावरण अधिक सकारात्मक राहते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहावी अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. रविवारी शक्यतो पैशांचे व्यवहार टाळावेत अशी आपल्या परंपरेतील एक जुनी श्रद्धा आहे. अनेक धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे किंवा दुसऱ्याकडून उधार घेणे शुभ मानले जात नाही. असे केल्याने घरातील आर्थिक संतुलन बिघडू शकते आणि माता लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते अशी लोकमान्यता आहे. म्हणून शक्य असल्यास रविवारी मोठे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत. तसेच पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू किंवा स्वयंपाकघरातील अत्यावश्यक सामान यांची खरेदीही दुसऱ्या शुभ दिवशी करावी असे काही परंपरांमध्ये सांगितले जाते. याचप्रमाणे घर, जमीन किंवा इतर मालमत्तेची खरेदी विक्री रविवारी टाळावी अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी शक्यतो देवपूजा, ध्यान, सूर्योपासना आणि कुटुंबासोबत शांत वेळ घालवणे अधिक शुभ मानले जाते. रविवार हा सूर्यदेवांचा दिवस असल्यामुळे या दिवशी घरातील वातावरण आनंदी आणि सौहार्दपूर्ण ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. सूर्यदेव तेज, आत्मविश्वास आणि कौटुंबिक स्थैर्याचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या दिवशी पती-पत्नीमध्ये वाद, कटू बोलणे किंवा अनावश्यक भांडण टाळावे असे सांगितले जाते. छोट्या मोठ्या मतभेद प्रत्येक कुटुंबात होत असतात, परंतु ते राग, अहंकार किंवा वादात रूपांतरित होऊ नयेत याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रेम, समजूतदारपणा आणि संयम यामुळेच नातेसंबंध अधिक मजबूत होतात. म्हणून रविवारी शक्य तितके शांत राहून एकमेकांशी प्रेमाने संवाद साधावा. तसेच या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला जातो.
अनेक धार्मिक श्रद्धांनुसार अशा तामसी पदार्थांमुळे घरातील सात्विक वातावरण कमी होते आणि नकारात्मक ऊर्जेला वाव मिळू शकतो. म्हणून रविवारी शक्य असल्यास सात्विक, शुद्ध आणि घरगुती भोजन करावे. यामुळे मन प्रसन्न राहते, शरीर निरोगी राहते आणि घरात शांततेचे वातावरण निर्माण होते. याचबरोबर रागावणे, अपशब्द बोलणे, कोणाचा अपमान करणे किंवा अनावश्यक वाद घालणे देखील टाळावे. कारण अशा वर्तनामुळे केवळ घरातील वातावरणच बिघडत नाही, तर मानसिक अस्वस्थताही वाढते. म्हणून रविवारी प्रत्येकाशी नम्रपणे, प्रेमाने आणि आदराने वागण्याचा प्रयत्न करावा. पती-पत्नीच्या नात्यात अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. पण जर हे मतभेद सतत वाढत गेले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. म्हणून रविवारी विशेषतः शांतता राखणे, एकमेकांचे म्हणणे समजून घेणे आणि वाद वाढून न देणे अधिक हिताचे मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातूनही हा दिवस सकारात्मक विचार, प्रेम आणि कुटुंबातील ऐक्य वाढवण्याचा दिवस समजला जातो. याउलट काही वस्तू रविवारी खरेदी करणे शुभ मानले जाते, अशी ही लोकमान्यता आहे. उदाहरणार्थ संगीताशी संबंधित त्यामुळे मोठे आर्थिक निर्णय, कर्जाचे व्यवहार किंवा उधारीचे व्यवहार दुसऱ्या दिवशी करणे अधिक योग्य मानले जाते. यामुळे घरातील आर्थिक स्थैर्य टिकून राहते आणि अनावश्यक तणावही कमी होतो. आता जाणून घेऊया एक अत्यंत सोपा पण श्रद्धेने केला जाणारा उपाय. जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहावी, आर्थिक प्रगती व्हावी आणि घरात सुख समृद्धी नांदावी असे वाटत असेल, तर रविवारी बाजारातून माता लक्ष्मीचे एक सुंदर चित्र आणा. त्या चित्रात माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान असाव्यात अशी काळजी घ्या. हे चित्र घरातील देवघरात किंवा स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी प्रतिष्ठित करा. त्यानंतर मनोभावे दीप लावा, फुले अर्पण करा आणि श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करा. अशी भक्तिभावाने केलेली उपासना मनाला सकारात्मक ऊर्जा देते आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यास मदत करते, अशी श्रद्धा आपल्या परंपरेत सांगितली गेली आहे. त्यानंतर सर्वप्रथम माता लक्ष्मींना कमळाचे फूल किंवा उपलब्ध असलेली सुगंधी फुले अर्पण करा. त्यानंतर श्रद्धेने धूप आणि दीप प्रज्वलित करून त्यांची मनोभावे पूजा करा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते, अशी श्रद्धा आहे. या साध्या उपायामुळे घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मनात श्रद्धा, कृतज्ञता आणि सकारात्मक भावना असणे आवश्यक आहे. दुसरा उपायही अत्यंत सोपा पण पारंपरिक मान्यतेनुसार प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला आर्थिक प्रगती व्हावी, धनसंपत्तीत वाढ व्हावी आणि घरात लक्ष्मीचे स्थिर वास्तव्य राहावे असे वाटत असेल, तर रविवारी मातीचा एक छोटासा कलश आणा. त्या कलशामध्ये स्वच्छ तांदूळ भरावेत. त्यावर 1 रुपयाचे नाणे आणि हळदीची एक गाठ ठेवावी. त्यानंतर कलशावर झाकण ठेवून माता लक्ष्मीचे स्मरण करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर हा कलश एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याला किंवा योग्य धार्मिक स्थळी श्रद्धेने दान करावा. अशी लोकमान्यता आहे की हा उपाय केल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुलतात आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होते. तिसरा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी सांगितला जातो जे रविवारी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, व्यवसायाच्या बैठकीसाठी, मुलाखतीसाठी किंवा मोठ्या व्यवहारासाठी घराबाहेर पडत असतात. अशा वेळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी देवघरात जाऊन माता लक्ष्मींना नमस्कार करावा आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करावी. त्यानंतर थोडेसे दही आणि साखर खाऊन 1 घोट पाणी पिऊनच घराबाहेर पडावे. आपल्या परंपरेनुसार हा शुभारंभाचा संकेत मानला जातो. असे केल्याने मनात आत्मविश्वास वाढतो आणि कार्यात यश मिळण्याची सकारात्मक भावना निर्माण होते. आणखी एक लोकप्रिय उपाय असा सांगितला जातो की जर तुम्हाला घरातील तिजोरी नेहमी भरलेली राहावी, आर्थिक संकट दूर व्हावे आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहावी असे वाटत असेल, तर रविवारी स्नान केल्यानंतर एका वाटीत थोडी हळद घेऊन त्यामध्ये पाणी मिसळून पिवळा लेप तयार करावा. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर छोट्या पावलांची चिन्हे काढावीत. ही चिन्हे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असल्याचे प्रतीक मानली जातात. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भिंतीवर हळदीने स्वस्तिकाचे चिन्ह काढून माता लक्ष्मींचे ध्यान करावे. अशी श्रद्धा आहे की हा उपाय घरात मंगलमय वातावरण निर्माण करतो आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
जर तुम्हाला तुमच्या भाग्यात सकारात्मक बदल व्हावा आणि जीवनात नवीन संधी प्राप्त व्हाव्यात असे वाटत असेल तर रविवारी 1 रुपयाचे स्वच्छ नाणे घेऊन ते देवघरात माता लक्ष्मींच्या समोर ठेवावे. त्यानंतर देवीची विधीपूर्वक पूजा करून त्या नाण्याचीही पूजा करावी. ते नाणे संपूर्ण दिवस देवघरातच ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणे लाल रंगाच्या स्वच्छ कापडात बांधून आपल्या तिजोरीत, पर्समध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकांच्या श्रद्धेनुसार हा उपाय सौभाग्य वाढवणारा आणि आर्थिक प्रगतीसाठी शुभ मानला जातो. अनेक वेळा आपण पाहतो की काही कुटुंबांमध्ये सर्व सुखसोयी असूनही घरात समाधान नसते. पैसा कमवला जातो, पूजा अर्चा देखील केली जाते, तरीही आर्थिक स्थैर्य राहत नाही. पैसा येतो पण टिकत नाही. अशावेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की नेमकी चूक कुठे होत आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि लोकपरंपरेत याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले गेले आहे. ते म्हणजे पती-पत्नीमधील सतत होणारे वाद, कटू बोलणे आणि परस्परांचा अनादर. येथे एक गोष्ट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक नात्यात मतभेद होणे ही अगदी नैसर्गिक बाब आहे. दोन व्यक्तींचे विचार वेगळे असू शकतात, त्यामुळे अधूनमधून चर्चा किंवा मतभेद होणे चुकीचे नाही. परंतु जेव्हा हे मतभेद सततच्या भांडणात, अपमानास्पद शब्दात, रागात आणि कटू वागणुकीत बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या दोघांवरच नाही तर संपूर्ण घराच्या वातावरणावर होतो. अशा घरात मानसिक तणाव वाढतो, सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि कुटुंबातील आनंद हळूहळू कमी होऊ लागतो. म्हणूनच आपल्या परंपरेत नेहमी प्रेम, आदर, संयम आणि परस्पर समजूतदारपणाला सर्वात मोठे धन मानले गेले आहे. ज्या घरात पती-पत्नी एकमेकांचा आदर करतात, प्रेमाने संवाद साधतात आणि संकटाच्या काळात एकमेकांना साथ देतात, त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी अधिक काळ टिकून राहते, अशी श्रद्धा आजही अनेक ठिकाणी जपली जाते. जेव्हा पती-पत्नीमधील वाद सतत वाढत जातात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या दोघांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण घराच्या वातावरणावर होऊ लागतो. हळूहळू घरातील आनंद, शांती आणि आपुलकी कमी होत जाते. आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की ज्या घरातील वाणी कटू, कठोर आणि अपमानास्पद बनते, त्या घरातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते. माता लक्ष्मी या केवळ धनाच्या अधिष्ठात्री देवी नाहीत, तर त्या प्रेम, सौहार्द, आदर आणि शांतीचेही प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे ज्या घरात परस्परांचा आदर केला जातो, तेथेच त्यांची कृपा अधिक काळ टिकते, अशी श्रद्धा आहे. ज्या कुटुंबात पती-पत्नी सतत एकमेकांवर ओरडतात, मोठ्या आवाजात बोलतात, रागाला सवय बनवतात किंवा एकमेकांचा अपमान करतात, त्या घरात हळूहळू आनंदाचे वातावरण कमी होऊ लागते. धार्मिक मान्यतेनुसार सततचे वाद, कटू शब्द आणि नकारात्मक विचार घरात अशुभ स्पंदने निर्माण करतात. त्यामुळे मानसिक तणाव वाढतो, कुटुंबातील सदस्य अस्वस्थ राहतात आणि घरातील सुख समाधान कमी होत जाते. अनेकांना वाटते की छोटे मोठे भांडण प्रत्येक घरात होत असते, त्यात विशेष काय? परंतु शास्त्रांचा भावार्थ असा सांगतो की एखादा छोटा मतभेद जर रोजच्या सवयीचा भाग बनला तर त्याचे परिणाम मोठे होऊ शकतात. याचा परिणाम फक्त पती-पत्नीच्या नात्यावरच नाही, तर मुलांच्या मनावर, त्यांच्या स्वभावावर आणि घरातील वातावरणावरही होतो. सतत तणावाचे वातावरण असल्यास कुटुंबातील प्रत्येक सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकतो. काही वेळा अशा परिस्थितीत अनपेक्षित खर्च वाढू लागतात, पैसा टिकत नाही किंवा आर्थिक नियोजन बिघडू शकते. म्हणूनच आपल्या परंपरेत असे सांगितले जाते की ज्या घरात सतत वादविवाद होत राहतात, त्या घरातून माता लक्ष्मीची कृपा हळूहळू कमी होऊ लागते. हा कोणालाही घाबरवण्याचा विषय नाही, तर कुटुंबातील शांततेचे महत्त्व समजावून सांगणारा एक आध्यात्मिक संदेश आहे. आता पुढे आपण अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण करतात आणि घरातील सकारात्मक वातावरणावर परिणाम करतात. त्याचबरोबर या सवयी कशा बदलता येतील आणि पुन्हा घरात प्रेम, विश्वास आणि आनंदाचे वातावरण कसे निर्माण करता येईल हेही समजून घेऊ. त्यामुळे ही माहिती पूर्ण लक्षपूर्वक ऐका, कारण पुढील प्रत्येक मुद्दा कौटुंबिक सुख आणि समृद्धीशी संबंधित आहे. सर्वात पहिली आणि सर्वात गंभीर चूक म्हणजे एकमेकांशी बोलताना कटू, अपमानास्पद किंवा टोमणे मारणारी भाषा वापरणे. जेव्हा पती-पत्नी संवादाऐवजी अपशब्द, तिरस्कार किंवा उपहासाचा आधार घेतात, तेव्हा त्या नात्यातील विश्वास कमी होऊ लागतो. आपल्या शास्त्रांमध्ये वाणीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे.
असे सांगितले जाते की ज्या घरातील भाषा अशुद्ध, कठोर आणि दुखावणारी होते, त्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते. पैसा कमावला जाऊ शकतो, पण मनःशांती आणि समाधान हरवू लागते. दुसरी मोठी चूक म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीवर रागावणे. राग हा माणसाचा स्वाभाविक भाव आहे. तरीही तो जर रोजच्या स्वभावाचा भाग बनला तर तो संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकतो. धर्मग्रंथांमध्ये क्रोधाची तुलना अग्नीशी करण्यात आली आहे. जसा अग्नी समोर आलेली प्रत्येक गोष्ट जाळतो, तसाच सततचा राग घरातील प्रेम, विश्वास आणि शांतीलाही नष्ट करू शकतो. अशा घरांमध्ये अनेकदा अनावश्यक खर्च वाढतात, मानसिक अस्थिरता निर्माण होते आणि आर्थिक नियोजनही विस्कळीत होऊ शकते. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे सतत एकमेकांना कमी लेखणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न करणे. पती-पत्नी हे एकमेकांचे स्पर्धक नसून आयुष्यभराचे सहप्रवासी असतात. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न, समोरच्याची चूक काढणे किंवा त्याचा अपमान करणे यामुळे नात्यातील प्रेम हळूहळू कमी होऊ लागते. ज्या घरात परस्पर आदर, विश्वास आणि सहकार्य टिकून राहते, त्या घरात सुख, समाधान आणि समृद्धीही दीर्घकाळ नांदते, अशी आपल्या सनातन परंपरेची सुंदर शिकवण आहे. जेव्हा पती किंवा पत्नी इतर लोकांसमोर आपल्या जीवनसाथ्याचा अपमान करतात, त्यांची खिल्ली उडवतात किंवा त्यांचा मान कमी करतात, तेव्हा त्याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सन्मानावरही होतो. आपल्या सनातन परंपरेनुसार पती-पत्नीमधील परस्पर आदर हा गृहस्थाश्रमाचा सर्वात महत्त्वाचा पाया मानला जातो. ज्या घरात एकमेकांचा सन्मान राखला जातो, तेथे प्रेम, विश्वास आणि सौहार्द टिकून राहते. परंतु जिथे वारंवार सार्वजनिक ठिकाणी अपमान केला जातो, तेथे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. अशी लोकमान्यता आहे की ज्या घरात आदराची भावना नष्ट होते, तेथे माता लक्ष्मीची कृपाही हळूहळू कमी होऊ लागते. यापेक्षाही अधिक गंभीर सवय म्हणजे रात्रीचा वाद न मिटवता झोपणे.